नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज आपण अशा एका क्षेत्रातल्या व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यावसायिक क्षेत्रात शिस्त, समज, सहनशीलता आणि फार महत्त्वाचं म्हणजे मानव आणि प्राणी यांच्यातली अनोखी सांगड तितकीच महत्त्वाची ठरते. आपल्याकडे पाळीव प्राणी पाळणं ही परंपरा तशी तर बघायला गेलं तर खूप जुनी आहे. प्राण्यांचे अनेक स्तरावर आपल्याला अनेक वेळेला उपयोग झालेलेच आहेत. पण घरातलं पाळीव प्राण्याचं स्थान हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून पाळीव प्राणी हे अतिशय महत्त्वाचे कौटुंबिक सदस्यच होतात आणि या कौटुंबिक सदस्याचा मान करणं तसंच त्याला योग्य प्रशिक्षण देणं हे सुद्धा गरजेचं असतं. आजच्या घडीला बघायला गेलं तर श्वानप्रेमींची संख्या खूप जास्त आहे. कुत्रा घरात पाळणं, त्याला व्यवस्थित प्रशिक्षण देणं हे खरं तर गरजेचं असतं, तरच एखादा श्वान त्याचं आयुष्य सुद्धा समर्थरित्या जगू शकतं. आणि याच दृष्टिकोनातून आज आपण महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत. पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत श्वान वर्तणूक आणि प्रशिक्षणाचं महत्त्व. हा आपला आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे व्यावसायिक श्वान प्रशिक्षक तसंच आंतरराष्ट्रीय IGP स्पर्धक नेहा बनसोडे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत करते नेहा. थँक्यू. आणि खरं तर हा विषयच आमच्यासाठी खूप नवीन आहे आणि याच्यावर खरंच तुझ्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण एक व्यावसायिक ट्रेनर काय पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असतो आणि श्वान वर्तणूक आणि एकंदर प्रशिक्षण किती महत्त्वाचं असतं हे तिच्या बोलण्यातून आज आपल्याला कळेल. तेव्हा सर्वप्रथम सर्वांना तिची मी थोडक्यात ओळख करून देते. नेहा बनसोडे, तिच्याविषयी अधिक सांगायचं तर भारतातील एक तरुण अवघ्या 18व्या वर्षापासून जिनं डॉग ट्रेनिंग या कार्यक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आज या क्षेत्रात पूर्ण वेळ ती काम करते आहे. IGP मध्ये भाग घेणारी ती भारतातली पहिली मुलगी, IGP 3 किताब मिळवणारी भारतातली पहिली मुलगी, तसंच IGP वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरलेली सुद्धा ती भारतीय तरुण सखी आहे. जबाबदार पाळीव प्राणी संगोपन नेमकं कसं करायचं या विषयावरती जनजागृती करण्याचं काम नेहा नेहमीच करत आलेली आहे. युरोपातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि स्पर्धांचा तिला विशेष अनुभव आहे. भारतात आधुनिक आणि सकारात्मक डॉग ट्रेनिंग कशा पद्धतीने करता येईल यावर तिचं काम सुरू आहे. तरुण हँडलर्स विशेषतः मुलींना डॉग स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणं हे तिचं ध्येय आहे. आज आपण बोलतोय डॉग ट्रेनिंग म्हणजेच श्वान वर्तणूक आणि प्रशिक्षणाचं महत्त्व या विषयावर आणि मार्गदर्शन करते व्यावसायिक डॉग ट्रेनर नेहा बनसोडे. नेहा, मला खरंच खूप उत्सुकता आहे हा विषय तुझ्याबरोबर बोलण्याची आणि तुझ्याकडून अनेक गोष्टी जाणून घेण्याची. तेव्हा आता लगेच आपण सुरुवात करूया. मुळात श्वान प्रशिक्षक हे तसं बघायला गेलं तर आजच्याही घडीला थोडंसं वेगळं आणि विशेष वाटणारं असं कार्यक्षेत्र आहे. तर ह्या कार्यक्षेत्रात जावं, मुळात ही प्रेरणा तुला कुठून मिळाली? कसं वाटलं की आपण डॉग ट्रेनर व्हावं? काय याच्या मागे गंमत होती? काय सांगशील? सगळ्यात आधी मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू. माझ्या घरी सगळ्यांनाच कुत्र्यांची आधीपासून आवड होती आणि जेव्हा आम्ही आमचा पहिला कुत्रा घेतला म्हणजे चेरू जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा माझ्या वडिलांना वाटलं की आपण काहीतरी त्याला नीट ट्रेनिंग देऊया. म्हणून ते माझे जे सर आहेत सचिन रावते त्यांच्याकडे त्यांनी ट्रेनिंग घेतली 2018-19ला. त्याच्यानंतर ते शिकून आले. त्यांनी स्वतः मेजरली त्याला शिकवलं आणि त्याच्यानंतर गॅप झाला. मग कोविड नंतर त्यांचा सेमिनार होता तेव्हा माझी अजिबात इच्छा नव्हती, माझा काही इंटरेस्ट देखील नव्हता, पण ते जबरदस्ती करत होते की नाही तू एकदा कर, बस एकदा कर. त्याच्यासाठी ते मला तिकडे घेऊनही गेले आणि मग नंतर ते म्हणाले की मी पैसे दिलेत, पैसे पुन्हा येऊ नाही शकत, आपण परत करू नाही शकत ते, तर तुला जायचंच आहे. त्याच्या आधी मला एक दिवस घेऊन गेले जेव्हा बघायला, तेव्हा माझे सर होते, त्यांच्याकडे इनॉक्स आणि आर्गोस म्हणून त्यांचा कुत्रा आहे जो IGP 3 झालाय आणि ज्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप सुद्धा खेळली. आणि माझा जो सिनियर आहे विनय घिमावणेकर त्याचा IGP 1 कुत्रा कियान ऑफ क्लेमोर होता. तर जेव्हा त्या दोघांनी असं जॅकेट घातलं आणि जेव्हा ते कुत्र्यांना घेऊन आले आणि जेव्हा ती ट्रेनिंग बघितली की कुत्रा हील म्हटलं की फक्त मालकाकडे बघून चालतोय त्याच्या विश्वासावर, ते मला असं वाटलं काहीतरी वाव, हे असं काहीतरी केलं पाहिजे, ठीक आहे ट्राय करून बघू, शिकण्यात काय जातंय. बरोबर. तसं मी या फील्डमध्ये आली. माझ्या वडिलांना खूप आवड होती. माझ्या आईच्या घरी पण आधी कुत्रा होता, तर आमच्या घरी कुत्रा हे सगळ्यांनाच आवडायचं. असं कोणीच हडीस नाही करत किंवा असं कुणाला अशी आवड नाही असा प्रकार नव्हता. पण आमचं घर आधी छोटं होतं त्यामुळे आम्ही कधी घेतला नाही आणि जेव्हा घेतलं मोठ्या घरात आम्ही शिफ्ट झालो, जेव्हा आम्ही शेरूला आणलं तेव्हा आम्हाला वाटलं की काहीतरी नीट करावं.
अरे वा, म्हणजे मला वाटतं वडील हे तुझं खरं या मागचं प्रेरणास्थान आहे. हो. आणि तू म्हणालीस की एकदा करून बघावं म्हणून तू हे केलंस आणि आज तू श्वान प्रशिक्षक काहीच म्हणून काम करतेस. असा हेतू नव्हता की यात मी बरोबर. पूर्ण घुसू. माझं तेव्हा म्हणजे काहीच मला माहित नव्हतं याबद्दल. 11वी-12वीत असेल मी तेव्हा. Correct. तर माझा हेतूच वेगळा होता. काहीतरी वेगळंच करायचं होतं ना, काहीतरी वेगळं झालं. पण मला वाटतं आता तू MBA सुद्धा करतेस, तर ही हो, सुद्धा मी तुझी बाजू चांगली आहे. जानेवारी पासून करते क्या पण बात आहे. त्याच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. Thank पण you. आज मात्र आम्हाला श्वान प्रशिक्षण हे तुझ्याकडून पूर्ण जाणून घ्यायचंय. आता तू 2-3 गोष्टींचा उल्लेख केलास. त्या गोष्टींबद्दल मला माहिती नाहीये की IGP म्हणजे काय किंवा ह्याच्याविषयी आपण बोलूया. पण तत्पूर्वी माझ्या मनात प्रश्न आहे की कुत्र्याची वर्तणूक मुळात आपल्याला समजून घ्यायची असेल, म्हणजे आपण घरात कुत्रा पाळतो, आवड असते अनेकांना, श्वानप्रेमी आपल्याकडे बरेच आहेत, तर ते वर्तन समजून घेण्यासाठी काही विशेष पद्धती या वापरल्या जातात का? काय सांगशील? हो, म्हणजे कुत्र्यांचा जेव्हा आपण कुत्रा घ्यायला जातो, आता सहसा ब्रीडर घेऊन देत नाहीत, पण आम्ही जेव्हा एक कुत्रा घ्यायला जातो, जे स्पोर्ट्स डॉग आहेत तेव्हा आम्ही त्यांचा लिटरमध्ये त्यांचा बिहेवियर कसा असतो आम्ही ते बघतो, की बाकीच्या त्यांच्या पिल्लांसोबत कसे वागतात, ते एन्व्हायरमेंट बदललं की कसं वागतात. जरुरी नाही की माझ्या घरात माझा कुत्रा तर राजाच असेल, टायगरच असेल, पण तो बाहेर जाऊन घाबरू शकतो. कुत्र्यांना ट्रॅव्हल स्ट्रेस होतो, कुत्र्यांना माणसं बदलली की ते घाबरतात, सेपरेशन एन्झायटी असते, सगळे एकत्र लागतात, एकटं राहण्याची सवय नसते, असे खूप काही वेगळ्या गोष्टी असतात. पण कुत्रे जसं आपण माणसं वेगळे असतो तसे कुत्रेही वेगळे असतात. ते वेगवेगळ्या स्टिम्युलसला किंवा वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात. करेक्ट. तर शक्यतो जेव्हा आम्ही कुत्रं शिकवायला जातो, आम्ही त्यांच्या कम्फर्ट झोन म्हणजे घरी जाऊन आधी बघतो की त्यांचा बिहेवियर काय, कारण मूळ रूट और कॉज ऑफ प्रॉब्लेम शक्यतो घरापासून सुरू होतो. अच्छा. तर घरी त्यांची वागणूक कशी आहे, घरी त्यांचा बिहेवियर कसा आहे, आम्ही ते आधी बघून घेतो. बरं, म्हणजे थोडक्यात कुत्र्याची आपण मनोअवस्था समजून घेणं हे तुमचं मूळ तत्व आहे. हो. तिथे जाऊन त्याला समजून घेणं. हो. कारण खरं आहे, तू म्हणतेस तसं की आपल्या घरात कुत्रा हा राजासारखाच वागतो, हो. पण एकंदर त्याचं बाहेरचं वागणं कसं आहे याच्यावर प्रशिक्षणाच्या बऱ्याच गोष्टी या अवलंबून आहेत. या सगळ्या प्रशिक्षणादरम्यान आपण एक शब्द बरेच वेळेला वापरतो, म्हणजे डॉग ट्रेनिंगच्या वेळेला, आणि तो आहे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. तर बेसिकली पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय आणि ही पद्धत किती प्रभावी आहे असं तुला वाटतं? पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे ॲडिंग समथिंग गुड टू क्रिएट अ बिहेवियर. म्हणजे आता कुत्रा बसला आणि मी त्याला फूड देते, तर त्याच्यासाठी ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मी काहीतरी केलं, मला फूड मिळालं, काहीतरी चांगली गोष्ट ॲड करतो. पण माझ्या हिशोबाने एव्हरी ॲनिमल, एनी ॲनिमल, आपण पण वी लर्न फ्रॉम गुड अँड बॅड कॉन्सिक्वेन्सेस. पॉझिटिव्ह ट्रेनिंगने आपण मोस्ट ऑफ द ट्रेनिंग करू शकतो, पण त्याला लिमिटेशन्स असतात. एक पॉईंट नंतर पॉझिटिव्ह ट्रेनिंग काम नाही करत जेव्हा कुत्रा मॅच्युरिटी हिट करतो, कारण तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, प्युबर्टी त्यांची येते, टीथिंग चालू असते, खूप काही गोष्टी असतात. तर मला असं वाटतं की जेवढं पॉझिटिव्ह वापरतो कुठे ना कुठे नेगेटिव्ह पण तेवढंच कामी येतं. बरं, मग आता तू आत्ता उल्लेख केलास तसं की कुत्रा मोठा झाल्यानंतरचं प्रशिक्षण देणं आणि तो लहान असताना देणं याच्यात सुद्धा खरं तर खूप फरक आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो पपी ट्रेनिंग आणि ॲडल्ट ट्रेनिंग. तर हे नक्की काय प्रकार आहे, आम्हाला हे समजून घ्यायला हो, कारण म्हणजे हे खरं आहे की पप्पींना शिकवणं हे खूप सोपं असतं, कारण इट्स लाईक ओपन स्लेट. तुम्ही काही भरलंच नाहीये त्याच्यामध्ये, ओपन बुक आहे, ब्लँक पेज आहे. जे आपण शिकू ते राईट, म्हणजे आपण सगळं जे आपल्याला बरोबर वाटतंय दॅट इज राईट, आणि त्यांना पण तेच डोक्यात फिट होतं. पण जेव्हा एक मोठा अडल्ट डॉग असतो तेव्हा ते ऑलरेडी लर्न केलेला बिहेवियर असतो. त्यांना आधीपासून जे बिहेवियर आहे, आधीपासून जे लाड आहेत, एक सर्टन सेट रुटीन सेट झालेला असतो त्यांचा. तर ते अनलर्न करून शिकवणं हे खूप ट्रिकी आणि हे खूप डिफिकल्ट होतं. त्यांना लिमिटेशन्स टाकणं किंवा त्यांना शिकवणं, त्यांना काहीच आपण डॉग ट्रेनिंग काहीच शिकवली नाही आणि सडनली त्यांना आपण शाळेत टाकतो असं होतं, तर त्यांना ते ॲडजस्ट करायला खूप वेळ लागतो. तर मला असं वाटतं की मी एम्फसाइज जास्त करेन की तुम्ही जर पपी घेताय तर त्यांना आधीपासून ट्रेनिंगची सवय लावा. 1 वर्षानंतर तुम्ही जर ते शिकवायला जाल तर ते खूप डिफिकल्ट होतं. अच्छा, म्हणजे वर्षभराच्या आधी ट्रेनिंग जर द्यायचं असेल तर ती आपल्याला सुरुवात करायला हवी. आणि पपीमध्ये जेव्हा पपी 3-4 महिन्याचा होतो, जेव्हा त्याची टीथिंग होऊन जाते, तेव्हा त्याचा फूड ड्राईव्ह जास्त असतो, तो फूडसाठी वेडा असतो. त्यावेळी जर आपण ट्रेन केला ना तर कुत्रा खूप लवकर ट्रेन होतो, कारण त्याचा होप हे फूड असतं. जसा आपला होप पैसा कमवणं आहे, तसं त्यांच्यासाठी होप हे फूड आहे.
बरोबर. पण मग आता तू उल्लेख केलास तसं की साधारण 4-5 महिने आणि वर्षभराच्या आतमध्ये हे साधारण ट्रेनिंग आपल्याला द्यायला लागतं. हो. तर मग हे ट्रेनिंग साधारण किती दिवस द्यावं लागतं आणि याच्यात साधारण आपल्याला बेसिक ट्रेनिंग जे म्हणतो ते कुठल्या कुठल्या गोष्टींचं दिलं जातं, काय सांगशील याच्यावर? ऍक्च्युली असं आपण म्हणता नाही येणार की किती दिवस लागतात, ते अच्छा. प्रत्येक कुत्र्यावरती डिपेंड करतं. बरं. कोणता कुत्रा 1 महिन्यात पण एक गोष्ट शिकत असेल, तोच कुत्रा दुसरा कुत्रा ते 3 महिन्यात शिकू शकतो. पण असं एक्झॅक्ट डे मी नाही सांगू शकत, कारण आपण जेवढा वेळ एक गोष्ट रिपीट करतो त्यांच्यासोबत तेवढीच ती गोष्ट पक्की होते त्यांच्या डोक्यात. कारण त्यांना बोलता आणि चालता आपल्यासारखं येत नाही, त्यांचं ब्रेन फंक्शन वेगळं करतं, त्यांची सायकोलॉजी वेगळी असते. तर पपीसाठी साधारण बेसिक ओबिडियन्स मला असं वाटतं 4 ते 5 महिने लागतो. हो. आणि जर हेच मोठा कुत्रा असेल म्हणजे ज्याचं म्हणजे 1 वर्ष उलटून गेलेलं वय आहे आणि आता त्याला जर आपल्याला ट्रेन करायचं असेल तर मग त्याच्यासाठी किती दिवस किंवा किती कष्ट आता लागतात? मी स्वतः जो माझा जो कुत्रा मी IGP साठी तयार केलाय आणि जो IGP 3 झालाय तो मी 7व्या की 8व्या महिन्यात त्याला घेतलेला. अच्छा. आणि तेव्हा माझं जे एक्सपेक्टेशन होतं की अरे हा तर आहे, हा IGPचा कुत्रा, हा मॅलिनॉय आहे, तर हा फास्टच असणार. तर ते कुठे ना कुठे तसं खरं नव्हतं. तो स्लो होता कारण तो 7-8 महिन्याचा कुत्रा होता. नॅचरली त्याने काही केलं नव्हतं, तर त्याला माहीतच नव्हतं की मी जर एखादा कुत्र्याला किंवा आपल्याला एक गोष्ट येते तर आपण त्यात फास्ट होतो, त्याला ती येतच नाही, तर आपण एक्सपेक्ट करून चालणं की त्याला ही आधीच आली पाहिजे हे चुकीचं आहे. अच्छा. तर त्याच्यासाठी मला खूप वेळ गेला त्याला शिकवताना की त्याला फास्ट व्हायला, त्याच्यासोबत मला शिकायलाही वेळ लागला. तर त्याच्या पेसने गेलं पाहिजे. आपण किती विचार केला की तो करेल, पण ते त्याच्या हिशोबाने जर आपण केलं, कुठेतरी ही पार्टनरशिपची पण गोष्ट होते की आपण एकत्र एकमेकांना समजून गेलं पाहिजे, तर ते होतं. पण मोठ्या कुत्र्यांना जर असं तुम्ही म्हणायला गेलात तर मला वाटतं की खूप जास्त वेळ जाऊ शकतो आणि तो पेशन्सचा काम आहे ते. खरं आहे. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा तू मांडलास की त्याची पेस आणि आपली पेस ही जमली पाहिजे. हो. आपण त्याची पेस ठरवू नाही शकत, ती गती त्याच्यावरती पूर्ण अवलंबून आहे. कारण प्रत्येक श्वान जात वेगळी आहे. आता मला त्याच्याच वरती यायचं होतं की आता तू म्हणालीस तसं की हे जे आपण प्रशिक्षण देतो, मग जर छोट्या पिल्लाचं प्रशिक्षण असेल, आपण 4-5 महिन्यापासून ते सुरू केलं तर साधारण रोज किती वेळ हे प्रशिक्षण चालतं? हा खूप चांगला प्रश्न केला तुम्ही. आम्ही जेव्हा कुत्र्यांना ट्रेन करतो किंवा आम्ही पेट डॉगना पण ट्रेन करायला जातो, आता समजा लहान कुत्रा आहे तर त्यांच्या 3 वेळा मील टाईम असतो. बरोबर. तर आम्ही हे शिकवतो की त्यांना फ्रीमध्ये फूड मिळालंच नाही पाहिजे. जर त्यांना फ्रीमध्ये फूड मिळायला लागतं तर ते तिकडे गडबडून जातात, ते रिस्पेक्ट पण जाते आणि ते इम्पॉर्टन्स पण जातो फूडचा. जर त्यांना तुम्ही प्रत्येक ट्रेनिंगमध्ये प्रत्येक मील टाईममध्ये तुम्ही शिकवलं ना, तर ते अजून म्हणजे त्यांना असं वाटतं की मी ते कमवलंय. बरोबर. कोणती गोष्ट आयती मिळाली तर आपल्याला व्हॅल्यू नसते, तशीच जर ती फूड पण आयतं मिळायला लागलं तर ते फसी इटर बनतात किंवा नाटक करतात किंवा ऐकणारच नाही. पण तीच तुम्ही फूड काहीतरी करून त्यांना द्या तर त्यांचा इम्पॉर्टन्स वाढतो, प्लस तुमचा रिस्पेक्ट वाढतो. बरोबर. तर ते सगळा खेळ फूड आणि इमोशन्स आणि होपचा आहे. करेक्ट. म्हणजे हे वातावरण तयार करून असं जर प्रशिक्षण दिलं तर मला म्हणजे त्यांना कंटिन्यू तुम्ही दिवसातून 3 वेळा देताय तर 3 वेळा ते ट्रेनिंग झालीच पाहिजे. आणि तुम्ही एक्सपेक्ट करणं की 1 वीक मध्ये शिकणं हे खूप चुकीचं आहे. पहिलीचा मुलगा 10वीची परीक्षा नाही देऊ शकत, त्याला ते टप्पे देऊनच पुढे जावं लागतं. अरे याच्यावर माझ्या मनात प्रश्न आहे, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन मग मी पुढचा प्रश्न तुला विचारते. आपल्याला आर्या दीक्षित पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. मी पुण्याहून बोला. मी पुण्याहून आर्या दीक्षित बोलतेय. बोला. बनसोडे मॅडमना माझा असा प्रश्न आहे की मी एक गोल्डन रिट्रीव्हर फिमेल डॉगची पेरेंट आहे आणि लहानपणी म्हणजे पपी डॉग्सना ट्रेन करत असताना ब्रीड वाईज आव्हानं चॅलेंजेस कशी असतात, कोणत्या ब्रीडला कसं ट्रेन केलं जातं आणि ती मोठेपणी आणखीन काही म्हणजे त्यांच्या वयोवृद्ध होत असताना पण त्यांना कुठल्या प्रकारची ट्रेनिंग द्यावी लागतात का, हे पण तुम्ही सांगा. नक्कीच. मला वाटतं खूप चांगला प्रश्न आपण विचारलाय आर्याजी आणि त्याच्यावर नेहाताई उत्तर देतील. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे श्वान वर्तणूक आणि प्रशिक्षणाचं महत्त्व.
हा विषय आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याकडे स्टुडिओमध्ये आज आहेत नेहा बनसोडे, व्यावसायिक श्वान प्रशिक्षक. आपल्याला ब्रेकपूर्वी आर्या दीक्षित यांनी पुण्याहून प्रश्न विचारला होता आणि मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप छान होता की त्यांच्याकडे गोल्डन रिट्रीवर ही कुत्र्याची श्वान जात आहे आणि त्यांनी त्याला ट्रेनही केलेलं आहे, पण वेगवेगळ्या जशा ब्रीड बदलतात, जाती बदलतात, तसं कुत्र्याच्या प्रशिक्षणात काही बदल करायला लागतो का, पॅटर्न चेंज करावा लागतो का? आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की कुत्रा मोठा झाल्यानंतर त्याला काही वेगळ्या स्वरूपाचं ट्रेनिंग द्यायला लागतं का? काय सांगशील? आता जसं त्या म्हणाल्या की त्यांच्याकडे गोल्डन रिट्रीवर आहे, तर त्यांनी हे अनुभवलंच असेल की कधी ते चप्पल आणतो, कधी बॉटल आणतो, कधी सॉक्स चोरून आणतो, कारण हे त्यांच्या जीन्समध्ये आहे रिट्रीव्ह करणं. गोल्डन रिट्रीवर, रिट्रीवर्स, लॅब्राडॉर रिट्रीवर हे सगळे आधी जे वापरले जायचे कुत्रे हंट करून तो जो प्रे आहे ते आणण्यासाठी. आणि आपण कधी कधी हे मिसअंडरस्टँड करतो आणि त्यांना करेक्ट करतो की अरे हा सॉक्सच चोरून लपतोय, अरे हा बॉटलच घेऊन लपतोय. तर ही गोष्ट आपण समजली पाहिजे, त्यांची सायकोलॉजी ते त्यांच्या जीन्समध्ये आहे. तर ते करेक्ट न करता कुठेतरी रिवॉर्ड करून आउट करून त्यांना शबाशकी पण मिळाली पाहिजे, कारण हे त्यांची चूक नाहीये. आता जसं त्या म्हणाल्या बेसिक ओबिडियन्स आणि काय काय गरजेचं आहे, तर मला असं खूप वाटतं की कुत्र्यांना स्टे आणि डाऊन ही कमांड आली पाहिजे. का? कारण आपण खूप वर्दळीत राहतो. आता बाहेर जरी पडलो तरी एवढ्या गाड्या, कधी असं चुकून होऊ शकतं की त्याचा पट्टा सुटू शकतो. पण डाऊन म्हटलं की पटकन डाऊन झाला पाहिजे कुत्रा, कारण गाडी जर एखादी पास होत असेल तर शक्यता आहे की ती हिट करेल. तर त्यापेक्षा जर तो खालती बसला तर त्याची सेफ्टी सुद्धा असते. स्टे म्हणजे काही जरी झालं आपण त्याला स्टे करून जाऊ शकतो, तो हल्ला नाही पाहिजे. काही जरी झालं, कॉम्पिटिशन्समध्ये सुद्धा स्टेला जास्त पॉईंट्स असतात, कारण हे बघितलं जातं कुत्र्यांमध्ये की बाकीचं एन्व्हायरमेंट त्याला किती अफेक्ट करतंय, तो स्ट्रेसमध्ये जातोय का, तो उठतोय का, तो रिॲक्ट कसं करतोय. आणि हे इझी पण होतं ना की बाकी काही काही होऊ दे, पण माझं लक्ष फक्त माझ्या ओनरकडे. आणि त्या जसं म्हणाले की कुत्रा वाढत जातो, मोठा होत जातो, तर त्यांची मसल मेमरी होते. त्यांना हे शिकवलं जातं. आता समजा माझं रुटीनच आहे, मी सकाळी उठून चहा पिते, तर हे पुढे जाऊन सुद्धा तेच रुटीन राहणार आहे, सकाळी त्याच वेळी उठणं, हे एक हॅबिट होऊन जाते. तर आफ्टर सर्टन एज मला असं वाटतं त्यांना काही इतकं ट्रेनिंग द्यायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी स्लो होऊन जातात. पण सायकोलॉजी समजणं आणि ब्रीडवरती डिपेंड करतात. आता मॅलिनॉय, जर्मन शेफर्ड, वर्किंग लाईन हे इंडिपेंडंट ब्रीड्स आहेत आणि ते खूप पटकन, त्यांची ट्रेनेबिलिटी खूप जास्त आहे, ते पटकन कॅच करतात. पण हेच तुम्ही जर मॅस्टिफ्स घ्या तर ते थोडे रिजिड असतात, ते स्टबन असतात, ते ओबिडियंट्सच्या हिशोबाने इतके ओबिडियंट नसतात. शेपर्ड्स म्हणा, ते पॅकला प्रोटेक्ट करून असतात, ओबिडियन्स ऐकतात पण सो. हाऊंड्स म्हणा, ते शिकार करतात, आणतात, पण कधी कधी त्यांचा रिकॉल इतका परफेक्ट नसतो. तर तसं ब्रीड, हे सायकोलॉजी ब्रीड टू ब्रीड डिफर करतं. जर्मन शेफर्ड रिट्रीव्ह करून आणणार नाही एखाद्या वेळेस, आपण शिकू शकतो, पण नॅचरली हे गोल्डन रिट्रीव्हर मध्ये आहे. ब्लड हाऊंड हे नाकासाठी वापरले जातात. हे म्हणजे त्यांचं नाक वापरून ते हंट करतात किंवा शोधतात स्निफिंगसाठी. लॅब्राडॉर रिट्रीव्हर, मॅलिनॉय हे सगळे पटकन ट्रेन होतात, म्हणून इव्हन पोलीस आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांना जास्त वापरलं जातं. बाकीचे डॉग्स ओबिडियन्स मध्ये इतके नसतात. बरं, असं नाही की कुत्रा आहे म्हणून ओबिडियंट असलाच पाहिजे, काही काही मध्ये ते रिजिडनेस असतो, स्पेशली मास्टिफ्स. आणि हे खरं आहे की कुठेतरी ते जीन्स म्हणतो आपण, अनुवंशिक घटक, ते त्यांच्याही जमातीमध्ये वेगवेगळे आहेत. हो, म्हणजे जसं आता मी माझ्या वडिलांसारखी, मी माझ्या आईसारखी दिसते, तसं त्यांच्यामध्ये पण पास ऑन होतच. बरोबर. आणि आपल्याला आता ही जे इंडस्ट्री झाली आहे, त्यांना म्हणजे कुत्रं पाळणं हे शॉक आहे, पण त्यांना त्याच्या पाठचं आयडिओलॉजी किंवा सायकोलॉजी, त्यांचं हिस्ट्री काय आहे हे जाणून घ्यावंसंच वाटत नाही. आणि मग नंतर तुम्ही ब्रीडला ब्लेम करता, हे खूप चुकीचं आहे. खरंय, मला वाटतं ह्याच्या सगळ्याचं मूळ प्रशिक्षणापूर्वी त्यांची सायकोलॉजी, खूप लोक आहेत जे आम्हाला कन्सल्ट करतात घेण्याआधी की माझा आता तुम्हाला कुत्रा घ्यायचा आहे. मी त्याच्याकडे येते, पण पूर्वी एक फोन आहे तो घेऊन मग आपण याच्याकडे येऊया. मंगल आपटे आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की श्वान ह्या बाबतीत आपण त्याच्यावर हात फिरवला की त्याला ते कळतं, तर तसं त्या बाबतीत अजून तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल की त्यांच्या बाबतीत कसं वागावं, किंवा काही जण घाबरतात किंवा काही जण त्याच्या अंगावर येतं, पण काही जण एकदम शांत असतात कुठे, तर त्याच्या बाबतीत आपण काय सांगू शकाल, वर्तणूक कशी असावी? बरं, या प्रश्नाकडे आपण येऊया. पण नेहा, तू सांगत होतीस की कुत्रा घ्यायचा असेल म्हणजे पाळण्यासाठी,
तर नक्की कुठल्या जातीतला कुत्रा हा घरगुती पाळायचा असेल तर घ्यायला, म्हणजे निवड कशी करावी थोडक्यात? पहिली गोष्ट म्हणजे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की कुत्रा हा क्रिसमस गिफ्ट नाहीये. कुत्रा हा तुमचा पार्टनर आहे आणि हा तुमचा घराचा सदस्य सारखाच राहणार. बरोबर. तर तुम्ही तुमचा पर्पज काय कुत्रा घेण्याचा? तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये उतरवायचं आहे, तुम्हाला घराच्या प्रोटेक्शनसाठी पाहिजे, तुम्हाला ॲज अ पेट पाहिजे, हे तुम्ही क्लिअर करा. मग तुम्ही कुत्रा घ्यायला जा. आता जर तुम्हाला पेट घ्यायचं तर लॅब आहे चांगले, बीगल्स आहेत, शॉर्ट टॉय डॉग्स आहेत, त्या हिशोबाने सिक्युरिटी पाहिजे तुम्ही मॅलिनॉय घ्या, रॉटविलर घ्या, जर्मन शेफर्ड घ्या. कॉम्पिटिशनसाठी पाहिजे तर वर्किंग डॉगचं कोणतीही लाईन घ्या, पण तुमचा पर्पज क्लिअर असला पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी बिगल घेऊन PSA किंवा IGP करेन, तर ते शक्य नाही, कारण ते होऊच नाही शकत. तर तुमचा पर्पज क्लिअर असेल ना तर बाकीचं सगळं नॉर्मल होतं. बरं, आता त्यांचा प्रश्न म्हणजे तो त्यांनी एक आपण म्हणतो की सामान्य व्यक्ती सुद्धा बरेच वेळेला त्याच्यात असे दोन प्रकार असतात की काही व्यक्ती कुत्र्याला छान हात लावतील, अगदी बाहेरचे कुत्रे असतील तरी सुद्धा, आणि त्यांना ती टॅक्ट जमते म्हणा की ते त्यांच्यावर अंगावर वगैरे पण येत नाही, आणि काही ठिकाणी असं दिसतं की ते खूप आक्रमक होतात. तर मुळात कुठल्याही श्वानाशी आपली वर्तणूक कशी असायला हवी, आणि कुत्र्याला नेमकं काय कळतं? भाषा कळते, भावना कळतात, तो नक्की कुठल्या गोष्टी कॅप्चर करतो? कुत्र्यांना इमोशन्स कळतात. ओके. आता ते जसं म्हणाले की आता समजा मला कुत्र्याला शांत करायचंय, तर माझा टोन एकदम स्लो पाहिजे की ओ गुड बॉय, ओके इट्स ओके. मग तुम्ही ओ गुड बॉय येस येस, मग तो एक्साइट होणार, कारण तुम्ही ब्लड सर्क्युलेट करताय. आता जेव्हा कुत्रा बॉर्न होतो तेव्हा तो स्टील असतो, तुम्ही त्याला रब करता, त्याच्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन चालू होतं ब्लडचं, मग तो लाईव्ह होतो. तर तुम्ही त्याला एकदम हे करता, अरे गुड बॉय, तर तो ऑफकोर्स एक्साइट होणार. मग तुम्ही एक्सपेक्ट कसं करू शकता की तो शांत राहील? आणि जर तुम्ही आता कुत्रा अलर्ट असला पाहिजे तर तुम्ही बघा कोण आलाय, बघा कोण आलाय, कुत्र्याच्या कानवरती होतात, तो अलर्ट होतो. कारण विस्पर म्हणजे यांना वाटतं छोटी स्लाइट छोटाही आवाज आला की कुत्र्याचा कान एकदम वरती होतो. का? कारण त्यांचं असतं की कुठेतरी लांब थ्रेट आहे. ते इमोशन्स आहेत. मग तुम्ही बोलणार, मग एकदम त्याला एकदम जास्त एक्साइट करण्यासाठी की तू चांगला करतो, हे करतो. आम्ही पण बोलतो ब्रावो, गुड बॉय, येस दॅट्स सो नाईस. सगळं इमोशनचा खेळ आहे. आणि कुत्र्यांना घाबरवायला खूप आवडतं. जर एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर घाबरली तर ते अजून त्याच्यावरती चार्ज करतात. तर तुम्ही न्यूट्रलला, जर समजा कोणताही कुत्रा तुमच्या अंगावरती येतोय, तुम्ही शांत राहा, तुम्ही रिॲक्टच नका करू. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल रिॲक्शन. करेक्ट. सो जर तुम्ही रिॲक्ट नाही केलं तर मे बी ती जी प्रॉब्लेम येत आहे तर टळू शकतं. पण जर तुम्ही त्याला रिॲक्ट केलं, काही असेच माणसं असतात जे पट्ट्यावाले कुत्र्यांना बघून एकदम रिॲक्ट करतात, एकदम घाबरतात, एकदम पळून जातात, जसं तो काहीतरी मारणारच आहे. मग तो ऑफकोर्स रिॲक्ट करणार. तुम्ही एक्सपेक्ट कसं करू शकता की तो काहीच रिॲक्ट नाही करणार? बरोबर. त्याच्यासाठी ते थ्रेटच आहे ना. तो घाबरतोय म्हणजे ह्याच्यात काहीतरी फॉल्ट आहे, मी ह्याला पकडलाच पाहिजे. जर तुम्ही नॉर्मल आहात, तुम्ही शांत आहात, आणि पहिली गोष्ट कुत्रा नवीन आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही एक्सपेक्ट करून चालणं की तो ट्रस्ट ठेवेल आणि तो माझ्याकडे येईलच, माझ्याकडे कुत्रा आहे म्हणून तुमचा कुत्रा मला काही करणारच नाही, असं होत नाही. हे एक मिथ आहे. नक्कीच. मला वाटतं आता स्क्रीनवर तुझे काही फोटोज आम्हाला दिसतात, आणि त्या मुद्द्याकडे येणं हे फार महत्त्वाचं आहे की मगाचपासून आपण उल्लेख केला होता IGPचा. तर बेसिकली IGP ही कन्सेप्ट काय आहे? संकल्पनाच आम्हाला नवीन आहे, किंवा या ज्या स्पर्धा होतात ह्या नक्की कशा होतात, कुठे होतात, त्याची तयारी कशी केली जाते? कारण तू भारतातली पहिली महिला आहेस, त्याच्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन आधी सर्वप्रथम. तर या स्पर्धांविषयी एकंदरीत आम्हाला थोडीशी माहिती हवी. IGPचा फुल फॉर्म इंटरनॅशनल गेब्राऊशाउंड-प्रूफुंग आहे, आणि हे एक युरोपियन स्पोर्ट आहे, युरोपियन डॉग स्पोर्ट आहे. हा स्पोर्ट ऍक्च्युली जर्मन शेफर्ड्सला इव्हॅल्युएट करायला झालेला वर्किंग क्लास कॅटेगरीमध्ये. ह्याच्यात 3 भाग असतात. एक ट्रॅकिंग, ओबिडियन्स आणि प्रोटेक्शन. म्हणजे कुत्रा जाणला जातो त्याच्या नाकासाठी, त्याच्या ओबिडियन्ससाठी, आणि त्याचं रक्षण करण्याची क्षमतेवरती तो जाणला जातो, कोणताही कुत्रा. या 3 फेजेसमध्ये त्याचे एक एंट्रन्स एक्झाम असते, पहिली BH. त्या BH मध्ये ओबिडियन्स आणि टेम्परमेंट बघतात. म्हणजे माझ्या कुत्र्याच्या वेळी एक्झाममध्ये आम्ही होतो आणि माणसं धावत येत होती. म्हणजे जजने सांगितलेलं, माणसं धावत येताना कारचा हॉर्न वाजवणार जोरात, कारचा दरवाजा लावणार जोरात, माणसं येणार, बोलत बसणार, कुत्र्याला एक ठिकाणी बांधून जायचं. हे त्याचा बिहेवियर की तो क्राऊडमध्ये कसा आहे, तो क्राऊडमध्ये कुणाला काही हानी करतोय का, किंवा तो डेंजरस आहे का. जर कुत्रा, काही कुत्रे ना स्पोर्टमध्ये चांगले असतात पण ते सोशलाइज नसतात, ते चावत सुटतात. दॅट इज अ बॅड थिंग, वी डोंट वॉन्ट दॅट. जर कुत्रा बाहेर पण चांगला आहे आणि स्पोर्टमध्ये पण चांगला आहे तर हे जीन्स चांगले आहेत,
हे आपण पुढे गेले पाहिजेत. त्याच्यासाठी आपण हे करतो. आता ट्रॅकिंगमध्ये म्हणा, आणि प्रत्येकाला 100 मार्क असतात. अच्छा. ट्रॅकिंगमध्ये IGP 3 मध्ये, IGP 1 नाही पण IGP 3 मध्ये एक माणूस चालत जातो, त्याच्याकडे 3 वस्तू असतात, तो जजच्या हिशोबाने कुठेही ठेवतो. अच्छा. 1 तासानंतर आपण कुत्र्याला आणतो आणि तो लिटरली फक्त चालत जातो. 1 तासानंतर कुत्रा येऊन ते वास घेत तो गेला पाहिजे. त्याने नाक उचललं नाही पाहिजे, त्याने त्याची स्पीड वाढवली नाही पाहिजे. कुत्र्या आणि मालकामध्ये 30 फुटाचं अंतर असतो. अच्छा. आणि आपण काहीच हेल्प नाही करू शकत. ओके. आणि जसं त्याला ती वस्तू सापडते तसं त्याने खालती बसलं पाहिजे. शेवटची वस्तू लास्टला असते आणि त्याच्यावरती पॉइंट्स असतात. तर मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की 1 तासानंतर तिकडून कोणीही चालत गेलं, कसंही असेल, त्या ट्रॅकवरून जर कोण चालत गेलं, त्याचं सेंट वरून गेलं असेल तर ती डिफिकल्ट आहे कुत्र्याला ते शोधणं, पण तरी त्यात कुत्रे शोधतात. ते त्यांच्या नाकाची तपासणी आणि त्याच्यात स्पीड बीड पण वाढता कामा नये किंवा आपल्याला ऑर्डर देता येत हो, नाही कारण मालकाला. कुत्र्याला आणि कुत्रे स्मार्ट असतात, त्यांना माहिती आहे की आता 2 आर्टिकल झाले म्हणजे शेवटचे आर्टिकल मिळणार, म्हणून ते स्पीड वाढवतात. तर ते अच्छा, पण मग झालं तिथे नाही तुमचे पाहिजे. पॉइंट मायनस जाऊ शकतात. हो, बापरे. तोंड उघडलं ओके. की पॉइंट्स जाऊ शकतात. ओबिडियन्स मध्ये कसं कुत्रा मालकाचा किती ऐकतो, फक्त तेवढंच नाही पण त्या दोघांची बॉन्डिंग की ते कसे आहेत, तो कुत्रा घाबरून काम करतोय की तो कुत्रा खुश होऊन काम करतोय. आणि असं नाही की त्याला खरंच आतून आवडलं पाहिजे. आधी जबरदस्ती ट्रेनिंग व्हायची, पण आता खूप मॉडर्न टेक्निक्स आहेत, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे, त्याच्यामुळे कुत्रा आणि त्यांचं बॉन्डिंग आपण प्रमोट हे करतो की कुत्र्यालाही ते आवडलं पाहिजे, त्याच्यावरती जबरदस्ती नको. आणि प्रोटेक्शन, आपण प्रोटेक्शन विषयी जाणून घेऊया कारण नक्कीच हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि वेगळं आहे, म्हणजे माहिती नसलेला भाग आहे, त्यामुळे आम्हाला जाणून घ्यायचंय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय श्वान वर्तणूक आणि प्रशिक्षणाचं महत्त्व, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत व्यावसायिक श्वान प्रशिक्षक नेहा बनसोडे. नेहाजी, आपण सांगत होतात मला वाटतं IGPचा पार्ट, स्पर्धा नेमक्या कशा होतात, त्याच्यात 3 कुठल्या फेऱ्या असतात, तर मला वाटतं 3ऱ्या फेरीविषयी आपण बोलत होतो. प्रोटेक्शन म्हणजे आता कुत्र्यांचं आवडतं आहे की चोराला पकडणं. तसे 6 ब्लाइंड्स असतात आणि कोणत्या तरी शेवटच्या ब्लाइंडमध्ये चोर असतो, पण कुत्र्याने प्रत्येक ब्लाइंडमध्ये शोधलं पाहिजे की चोर कुठे आहे. आणि चोर सापडल्यावरती त्याने चावला नाही पाहिजे, पण मालकाची वाट बघितली पाहिजे, तोपर्यंत तो बार्क अँड होल्ड करत असतो. मालक आल्यानंतर जजने इशारा केल्यावरती तो कुत्र्याला बोलवतो, बसवतो आणि जसा चोर धावायला लागतो तसं त्याने पकडलंही पाहिजे, पण सोड म्हटलं की सोडलं पाहिजे. आणि तिकडे चान्सेस तुम्हाला फक्त 3 असतात, 3 कमांड्स. त्या 3 कमांड नंतर सुद्धा जर कुत्रा ऐकला नाही तर तुम्ही डिस्क्वालिफाय होतात. आणि ह्याच्यात 150 कंट्रीज पार्टिसिपेट करतात. प्रत्येक कंट्रीचे 5-5 कुत्रे असतात, त्यांचे नॅशनल्स पण होतात. त्याच्यासाठी प्रत्येक कंट्री नॅशनल्स पण ठेवतात की त्यांच्याकडे जर 5हून जास्त कुत्रे असतील तर कॉम्पीट करून ते 5 बेस्ट कुत्रे वर्ल्ड चॅम्पियनशिपला पाठवतात. अच्छा, मला वाटतं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्या मुंबईची नेहा या चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली, कारण हे खरंच अवघड गोष्ट आहे आणि तू हे मला वाटतं करून दाखवलेस आणि पुढच्या चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा तू असशील, आम्हाला खात्री आहे याच्याबद्दल. आपण एक फोन घेऊन मग पुढच्या आपल्या प्रश्नाकडे येऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार शिवानंदजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, एखादं चोरी किंवा इतर कोणतीही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी श्वान पथक त्या ठिकाणी दाखल होतात. दाखल झाल्यानंतर त्या श्वानला वास देऊन त्यांनी पाहणी करतात आणि त्यांनी इकडे तिकडे तपासणी सुरू करतात. पण आपल्याला एवढंच लक्षात येत नाही की ती इतकं तीक्ष्ण कशा प्रकारे त्यांनी श्वान आपलं काम कधी करतो, म्हणजे ते कसं चोराने पकडायचं वगैरे कशा प्रकारे करतो, मग त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिला जातो याबद्दल आम्हाला जसं थोडं माहिती पाहिजे होती, म्हणून आम्ही फोन केलेला मॅडम. नक्कीच नक्कीच. याच्यावर मला यायचंच होतं शिवानंदजी की खरंच आहे श्वान पथकातले लोक आणि त्या श्वानांचं काम हे सॅल्यूट आहे की एवढं सगळं शोधणं. म्हणून मला वाटतं आपल्याकडे सुद्धा सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं तर सुरक्षा पथकामध्ये अनेक श्वान उत्तम भूमिका आपल्याला बजावताना दिसतात, पण त्यांचं ट्रेनिंग हे मला वाटतं खूप वेगळ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं दिलं जातं. तर त्याच्याविषयी थोडक्यात सांग, आणि साधारण तू प्रशिक्षण देताना कशा पद्धतीने कमांड्स देतेस किंवा हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. आता ह्यांनी जे विचारलं जे चोरी होते, तर हे मॅन ट्रॅकिंग झाला. आमच्या ट्रॅकिंग हा खूप वेगळा झाला आणि हा मॅन ट्रॅकिंग खूप वेगळा. हे एअरबॉर्न सेंटवरती शोधतात कुत्रे. अच्छा. आमचे कुत्रे सरळ जातात खालती वास देऊन, पण हे एअरबॉर्न सेंटवरती की इकडे वास आहे तिकडून वरती नाक ठेवून ते अंदाज घेत घेत जातात. ओके. आणि त्यांचा रिवॉर्ड
हे एकतर चोराला पकडणं किंवा फूड. मेन मध्ये चोराला पकडणं हे जास्त हाय ड्रिव्हन असतं. म्हणजे बाहेरच्या गावी, आपल्या इंडियामध्ये अलाउड नाही तसं की चोर मिळाला की त्यांना बाईट मिळते, पण बाहेरच्या गावी त्यांना बाईट मिळते. ओके. की चोर दिसला तर त्यांना एक प्लस पॉईंट असतो, रिवॉर्ड असतो की चोर आहे त्याला पकडायचंय. अच्छा. तर तसं मॅन ट्रॅकिंग मध्ये पण आधी छोटे छोटे डिस्टन्स, कधीही कोणत्याही गोष्टी शिकवताना डॉगमध्ये पहिलं तर टाइम बिफोर डिस्टन्स आणि डिस्ट्रॅक्शन. तर आधी टाइम वाढवा, मग नंतर डिस्टन्स तुम्ही. अच्छा ठीक आहे, 10 पावलानंतर काहीतरी गोष्ट आहे, 10 पावलं तो सेंट घेत गेला त्याला फूड मिळालं, 20 पावलानंतर सेंट घेत गेला मग फूड मिळाला. हे हळूहळू करून फूड वाढवायचं. रिवॉर्ड मिळत गेला पाहिजे. बरोबर. असं नाही की एकदमच त्याला बाईट वरती शिफ्ट केलं तर तो डायरेक्ट सरळच धावेल, तो हे सगळं करतच बसणार नाही. असं हळूहळू आपण स्टेप्स वाढवतो. बरं, आता एक तू म्हणतेस तसं तू कशा कमांड देतेस किंवा शिकवतेस कसं, हे आम्हाला थोडक्यात प्रात्यक्षिक काही बघायला मिळू शकतं. माझे सर, मी शिकवते, मी ते सांगते तुम्हाला कसं शिकवते, बेसिक कमांड्स. नक्की. पण माझे सर चेकची लँग्वेज वापरतात शिकवताना. म्हणजे आम्ही सिटला सेडनी बोलतो, डाऊनला लेहनी बोलतो, स्टँडला स्टुई बोलतो आणि हिलला नोजे बोलतो. तर मला तेव्हा खूप फॅन्सी वाटलेलं काहीतरी नवीन, तर मी पण माझ्या कुत्र्याला त्या तसंच पद्धतीने शिकवलंय. शिकवलं. आता बेसिक कमांड म्हणजे सिट किंवा स्टँड किंवा डाऊन. आता माझ्याकडे मी बॉटलचं एक उदाहरण देते. आता हे समजा हे त्याचं स्पाईन आहे आणि आपण फूड घेतो. कुत्र्याला 4-5 महिन्याच्या कुत्र्याला फूड वेळा असतो कुत्रा फूडसाठी. जर तुम्ही ते फूड नाकाच्या, हे त्याचं तोंड आहे, नाक वरती 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 घेत गेलं तर ऑफकोर्स त्याच्या स्पाईन वरती प्रेशर येतो, तो आपोआप बसणार आणि तुम्ही फूड देता. तर त्याचं मेमरी क्रिएट होतं, त्याचं एक बिहेवियर क्रिएट होतो की हात वरती गेला आणि बसला की फूड. मग हळूहळू फक्त तुम्ही हात असं वरती करा, तो बसणार फूड. हात वरती गेला बसणार फूड, हात ठेवा बसणार फूड. हे लुरिंग बोलतो आपण, हाताने करलेलं. काही फ्री शेपिंग पण करतात की बसला फूड बसला फूड, मग नंतर त्याला नाव देतो. डाऊन करायचं झालं, आता समजा कुत्रा बसलाय तर तुम्ही हळूच हात खालती आणता, मग तो कुत्रा पण वास घेत घेत खालती जातो. वास घेत घेत खालती गेला तर ऑफकोर्स हे पण खालती जाणार, बरोबर, त्याचं स्पाईन. मग तो खालती बसला की रिवॉर्ड, जसं खालती डाऊन झाला रिवॉर्ड. आता स्टँडला कुत्रा समजा बसलाय तर आपण खालती नाही हात ठेवत, पण आपण नाकाच्या खालती हात ठेवतो की कारण जर कुत्राचा वास घेत गेला तर ऑफकोर्स किती वेळ असा वास घेणार, मग शेवटी त्याची स्पाईन वरती उठते, मग तो स्टँड होतो. तसं रिवॉर्ड देतो. आता हे लुरिंग. काही फ्री शेपिंग पण करतात की आम्ही जनरली करतो क्लिकर ट्रेनिंग वरती. आमच्या हातात फूड असतं, कुत्रा वेडा होतो की आम्हाला फूड का नाही मिळत आहे, फूड का नाही मिळत आहे, मग तो काही ना काहीतरी करून दाखवतो. बसला फूड बसला फूड, मग त्याला समजतं मी बसलो की मला फूड मिळत आहे, मग तो सारखं ते बिहेवियर दाखवत राहतो. हे फ्री शेपिंग झालं. अशा काही पद्धती आहे, फक्त फ्री शेपिंगला जास्त वेळ लागतो. अच्छा, पण ह्या सगळ्या म्हणजे किती पेशन्सचं हे काम आहे, मला वाटतं खूप पेशन्स लागतात. अजून मला ऍड करावं लागेल की आपल्याला 100 मेथड्स माहित असतील, पण तुमच्या कुत्र्याला कोणती मेथड सूट करते हे इम्पॉर्टंट. तुम्ही सगळे गोष्टी नाही शिकू शकत. बरोबर. जर त्याला एक मेथड सूट होत आहे तर त्यानेच जा. जर हे नाही सूट करत आहे मग देन यू गो फॉर दुसऱ्या मेथड. सगळं, मग तो कुत्रा जब्बल होतो. बरोबर. आपण एक फोन घेऊन मग ऑफकोर्स पुढे जाऊया. आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारत आहेत नीला जाधव. नमस्कार. हॅलो. हां, हॅलो. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. बोला. हां, आमच्याकडे लॅब आहे, फिमेल, 9 वर्षाची आहे ती. तर आम्ही कधी ब्रीडिंगला वगैरे दिलेलं नाहीये, तर मग त्यांना काही असा शारीरिक त्रास होऊ शकतो का पुढे? बर, नक्की याचं उत्तर मला वाटतं तू द्यायला हवंस. काय सांगशील? नाही, शारीरिक त्रास नाही होऊ शकत माझ्या हिशोबाने, पण हे डॉक्टरचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण असू शकतो. मला इतकं ह्याबद्दल माहिती नाहीये. पण आता तुम्ही मेट करायला जाल तर मे बी फर्टिलिटी रेट त्यांचं कमी असू शकतो. मग तुम्ही स्वतःला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या गायनाकडे त्यांच्या जाऊन खात्री करू शकता. पण 9 वर्ष इज नॉट द राईट एज टू मेट. केसीआयच्या हिशोबाने आणि बाकीच्या रेग्युलेशनच्या हिशोबाने 8 वर्षापर्यंतच कुत्री मेट करू शकतो, त्याच्यानंतर नाही करू शकत. मला वाटतं इथे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी ह्याच्यावरती मी काही नाही बोलू शकत. नक्कीच. आता आपण पुढे जाऊया. एक माझ्या मनात हा प्रश्न आला की बऱ्याच वेळा तू ट्रेनिंग घेतेस किंवा करतेस, काही कुत्रे थोडेसे आक्रमक असतात किंवा असे भीतीदायक असतात, तर तुला असा काही एखादा अविस्मरणीय अनुभव आहे का की जो तू नाही विसरू शकत? मग तू तुझ्या IGP ट्रेनिंगच्या वेळेला असेल किंवा कधीही असेल, ट्रेनिंगच्या वेळेला असेल, असं कुठल्याबरोबर कुत्र्याचं वर्तन की जे शक्यच नाहीये विसरता येणं, काय सांगतील याच्यावर? हो, मेजॉरिटी आमच्याकडे जे ट्रेनिंग येतात ना
ते एकतर डॉग इनसिक्युअर किंवा डॉग एग्रेसिव्ह आहे ह्याच्याच येतात. तर तुम्ही जाता आणि तुम्ही एक्सपेक्ट करता एक दिवसात त्या डॉगसोबत मैत्री होईल, तर तसं नाही होत. तुम्हाला त्याचा ट्रस्ट गेन करावं. हा सगळा त्यांच्या डॉग किंगडममध्ये ना रिस्पेक्ट आणि ट्रस्ट ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही ट्रस्ट न ठेवता तुम्ही त्याच्याजवळ जाता, ऑफकोर्स तो चावा घेणार. तुम्ही त्याचं ओळखीचे माणसंच नाही आहेत, तर हळूहळू त्याच्यासोबत ट्रस्ट बिल्ड करा, हळूहळू त्याच्यासोबत खेळा. तुम्ही त्याला काम न देता फक्त खेळा. मग त्याला असं होतं की हा माणूस माझ्यासोबत खेळतो, ह्या माणसाला माहिती आहे की मला काय पाहिजे, हाच एक आहे जो समजून घेतो. कधी कधी ते मिसकम्युनिकेशन होऊन जातं. मग हळूहळू तुम्ही ट्रेनिंगकडे वळू शकता. पण तुम्ही मैत्री न करता तुम्ही स्टार्ट कराल तर ते खूप केऑटिक होतं. म्हणजे तुम्ही त्याची सायकोलॉजी जाणून घ्या, तो कोणत्या ट्रॉमामधून आलाय, जेनेटिक आहे का की डेव्हलप झाले. जेनेटिक असेल तर ते पूर्णपणे नाही जाऊ शकत, बिहेवियर इश्यूज जे असतात. आता काही काही स्ट्रे डॉग्समध्ये जसं टेरिटरियल एग्रेशन असतं किंवा ते फूड एग्रेशन असतं, कारण त्यांना फूड मिळतच नाही, त्यांना भांडून फूड घ्यावं लागतं. तर ते नॅचरली ते फूड एग्रेशन दाखवणं. जर तुम्ही त्याच्या फूडकडे गेला, जरी तो खात असेल आणि तुम्ही साईडून गेला, तो गुरगुरणार, कारण त्याला मिळतच नाही. त्याच्यासाठी तुम्ही कुत्राच आहात, तुम्ही मोठा कुत्रा, मी छोटी कुत्री. त्याच्यासाठी असं नाही की हा माणूस आहे. बरोबर बरोबर. तर ते एग्रेशन हे नॅचरल असतं आणि हे त्यांच्यात बिहेवियर आधीपासून आलंय, कारण ते इन्स्टिंक्ट आहे. तर त्यांच्यासोबत मला असं वाटतं तुम्ही मैत्री, त्यांना जाणून घ्या, त्यांच्यासोबत काय झालं हे जाणून घ्या, मैत्री करा, हळूहळू ट्रस्ट बिल्ड करा. हे तुम्ही ह्याच्यात धावलात तर ते वर्स पण होऊ शकतं. तर गो ॲज पर डॉग स्पेस. बरं, आता या दरम्यान एक माझ्या मनात प्रश्न आहे की आता तू ट्रेनिंग देतेयस, तो तुझा कुत्रा सगळं ऐकतोय, आपल्या पण त्याला जे सांगतोय ते त्याला पटतंय, पण कधी कधी ना थोडं त्यांचं काय म्हणतो आपण शारीरिक अस्वास्थ्य असेल, म्हणजे त्याला काही बरं नसेल किंवा काय असेल, तर असं होतं का की कुत्रा ऐकत नाही, आपण दिलेल्या कमांड फॉलो करत नाही, असं होऊ शकतं का? म्हणजे ते कसं समजून घ्यायला पाहिजे? म्हणजे खूप वेळ असं होतं की कुत्री जी हिटमध्ये येते, कुत्रीला सगळं येत असतं आणि मी स्वतःहून बघितलंय, कुत्री खूप वेगळी वागते. असं वागते जसं काही येतच नाही. आणि मी खरं मला असं वाटलेलं की लोक बोलतात, पण मी जेव्हा स्वतः बघितलं तेव्हा मी कन्फ्यूज झाली की हीच कुत्री अशी करत होती, ती हिटमध्ये येऊन खूप वेगळी वागते. जसं आपल्यालाही त्रास होतो तसं त्यांनाही त्रास होतो, कारण विचार करा त्यांना 6 महिन्यानंतर हीट येते. बरोबर. त्या ह्याच्यात त्यांचा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना ट्रेन करणं हे चुकीचं आहे. करतात आणि काही कुत्री खरंच चांगलं पण करतात, पण कधी कधी आपण गॅरंटी नाही देऊ शकत. पेनमध्ये असताना ते आपल्यासारखं बोलू नाही शकत. जर समजा त्याच्या पोटात दुखतं आणि तुम्ही त्यांना जास्तच हे करताय, तर ते पेन रिफ्लेक्समध्ये चावू पण शकतात. अच्छा. सगळ्या कुत्र्यांचा रिॲक्ट करण्याची गोष्ट वेगळी असते. आणि आता मला मेजॉरिटी जे डॉग्स चावलेत ते मदर डॉग्स आहेत. तर मी हे सांगू शकते की जेव्हा डिलिव्हरी होते त्यांची खूप फ्लुइड्स जातात आणि ते ऑलरेडी वेगळ्या सिच्युएशनमध्ये असतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या पिल्लांकडे किंवा त्यांच्याकडे जाणं हे थोडं डेंजरस असतं, कारण ते त्या स्टेटमध्येच नसतात आणि तुम्ही ट्रस्ट ठेवलेलं नाही, आता ते तुम्हाला जवळ येऊनच नाही देणार. तेव्हाची ती रिॲक्शन म्हणजे एग्रेशन, हे पण चुकीचं आहे. सिच्युएशन आणि काय हे समजून घेण्याचं, हे तुम्हाला त्याची सायकोलॉजी जाणली पाहिजे की हे का होतं, हे अशी पेनमध्ये आहे का, किंवा पोट क्रंच करून चालते, पाय क्रंच करून चालते, कशामुळे असं होत आहे. पेन रिफ्लेक्समध्ये मला वाटतं मेजरली चावतात. टेरिटोरियल पण असतं. प्रशिक्षण थांबवणं हे हो, त्यावेळी गॅप, जसं आपण गॅप घेतो तसं त्यांना पण गॅप नेसेसरी आहे. तुम्ही रोज कुत्र्याला ट्रेन करू शकता इनिशियल स्टेजमध्ये, पण नंतर ब्रेक दिल्यानंतर, आता मॅलिनॉइज म्हणजे माझा जो कुत्रा आहे त्याला मी रोज ट्रेन नाही करू शकत, कारण तो हेक्टिक होतो, तो विसरून जातो, तो चुका करतो. पण हेच गॅप दिल्यानंतर त्याची होप वाढते, कारण त्याला ऑलरेडी ट्रेन करायला आवडतं. मग कधी काढून काय मी काम करतोय काय नाही करत असं त्याला वाटत असतं, तेव्हा तो अजून चांगला करतो, कारण त्याला माहिती आहे मला बेस्ट द्यायचं आहे. तर हे कुत्र्यावरती डिपेंड करतं की कसं करायचं कसं नाही ते. बरं, एक डॉग ट्रेनिंगच्या क्षेत्रात सध्या काही आधुनिक ट्रेंड्स आलेत असं मगाशी तू एक काहीतरी शब्द म्हणालीस, तर म्हणजे नेमकं काय? खूप खूप काही मॉडर्न गोष्टी आहेत. म्हणजे आता निपोपो चालू आहे. आधी तर खूप फोर्सफुली शिकवायचे, आता आम्ही ऑपरंट कंडिशनिंग, आधी क्लासिकल कंडिशनिंग होती, आता ऑपरंट कंडिशनिंगने शिकवतो. मला वाटतं जे सायकोलॉजी शिकले असतील त्यांना त्यांना हे असेल. हो, बरोबर. परत क्लॅप बॉक्स आहे, PS आहे, खूप काही खूप अशा गोष्टी आहेत जे कॉन्ट्रोवर्शियल पण आहेत. पण अशा निपोपो सध्या खूप ट्रेंडमध्ये माझ्या अनुसार. अच्छा, म्हणजे त्याच्यात आपण काय करतो? त्याच्यात ऍक्च्युली ते ई-कॉलर वरती असतं. ई-कॉलर ही एक शॉक कॉलर असते, हलकं स्टिंग भेटतं. तर त्याच्यावरती ते शिक्षण आहे की एक लेवल असतं की आधी सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. तर ते तुम्ही बार्ट बेलन करतात, ते जे युरोपमध्ये आहेत, तर त्यांच्याकडून ते सेमिनार्स घेतात, तर ते शिकवलं जातात आणि मग
तुम्ही ते शिकू शकता पुढे आफ्टर यू पास ऑल द एक्झाम्स. मला वाटतं जे खरंच याच्यात येऊ इच्छितात त्यांना या सगळ्या पद्धती कदाचित नंतर नव्यानं शिकायला मिळतील. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जातोय. आपल्याला अनिताजी प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. मला ऍक्च्युअली विचारायचं आहे, माझ्याकडे गोल्डन रिट्रीव्हर आहे. तो बिलकुल फुडी नाहीये आणि त्याला ट्रेन करायचं म्हणजे खूपच कठीण काम आहे. तर याच्यासाठी काय करू शकते मी? आता तो किती म्हणजे आता 2 वर्षाचा झाला, पण त्याला लहान 4 महिन्यापासून आम्ही ट्रेनिंग देतो. 4 नाही 5 महिन्यापासून. अच्छा. आणि मग तो बेसिक ओबिडियन्स पण शिकलेला नाही, तो तसा खूप एकदम कूल आहे. थोडंफार करतो, पण फक्त बिस्किट मिळाला तरच करतो. असं करायला सांगितलं तर नाही करत. बरं. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर नेहाजी देतील, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे श्वान वर्तणूक आणि प्रशिक्षणाचं महत्त्व, आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत व्यावसायिक डॉग ट्रेनर नेहा बनसोडे. ब्रेकपूर्वी मला अनिताजींनी एक प्रश्न विचारला होता. मी प्रश्न पुन्हा सांगत नाही, तुला कळलेला आहे, तेव्हा तू डायरेक्ट त्याचं उत्तर देऊ आता जसं शकतेस. त्या म्हणाल्या की त्यांनी ट्रेनिंग ठेवलेल्या किंवा ट्रेनर कोण येत असेल त्यांच्याकडे, पण हे पण तुम्ही समजून घ्या की हे फक्त ट्रेनरचं काम नाहीये. तुम्ही ॲज अ पॅरेंट तुम्ही किती त्याचं ट्रेनिंगचं रिव्हिजन घेता. जर तुम्ही फक्त टीचरकडून एक्सपेक्ट करता की टीचर शिकवेल आणि तुम्ही रिव्हिजन न घेता तुमचा मुलगा पास होईल, तर ते चुकीचं आहे. तुम्ही जेवढं रिपीट कराल, कधी कधी असं पण होतं की तो फक्त ट्रेनरचं ऐकतो कारण तुम्ही काही घेतच नाही. असं पण होतं की ट्रेन केलेला कुत्रा ऐकत नाही कारण तुम्ही इनकन्सिस्टंट आहात. ह्याच्यात कन्सिस्टन्सी इज मस्ट. तुम्ही त्याची ट्रेनिंग रोज घेतली पाहिजे. आणि मी जसं आपण पूर्वी बोलत होतो, समजा तुमचा जॉब गेलाय, तुमच्याकडे 1 लाखाचा लोन आहे आणि तुमचा हफ्ता आलाय, तर आता तुम्ही टेन्शनमध्ये आहात, काय करू, तुम्हाला जॉब लागत पण नाहीये. मग मी तुम्हाला कुठून तरी भेटते, मी तुम्हाला बोलते की मी 10,000 देते, पण तुला ही एक गोष्ट, तुला म्युझिक सिस्टम चोरायचा गाडीचा. मग तुम्ही बोलाल ठीक आहे, एकच तर म्युझिक सिस्टम आहे, मी आणते चोरून. मी तुम्हाला 10,000 दिले, परत तुमचा दुसऱ्या महिन्यात हफ्ता आला, पण आता मी तुम्हाला बोलते की तुम्हाला आता 2 म्युझिक सिस्टम चोरायचे आहेत, पण मी तुम्हाला 10,000च देईन. तुम्ही म्हणाल ठीक आहे. तिसरा हफ्ता आला, पण तेव्हा मी आता बोलते तुला 10 चोरायचे आहेत आता. ते बोलले नाही 10 कसं, मला नाही माहिती, 10,000 पाहिजेत तर मी तुला देईन 10,000, पण 10 आता चोरायचे आहेत. मग तुम्ही जाऊन 10 कसे बसे चोरून आणता, मी तुम्हाला 10,000 देते, तुमचा हफ्ता जातो. हे असंच असतं ट्रीट्सचं, की तुम्ही आधी स्टार्टिंगला प्रत्येक गोष्टीला त्याला रिवॉर्ड करता कारण त्याला माहीतच नाहीये प्रत्येक गोष्टीला. मग हळूहळू तुम्ही स्ट्रेच करता ती गोष्ट की आता तू 2 गोष्टी कर मगच तुला फूड मिळेल, आता तू 3 गोष्टी कर मग मी तुला पूर्ण जेवण देईन, आता तू सगळं रुटीन कर मग मी तुला पूर्ण जेवण देईन. असा हा ट्रीट्सचा गेम असतो. पण तुम्हाला खूप कन्सिस्टंटली आणि कुत्र्यावरती डिपेंड करतं. अजूनही मी प्रत्येक वेळी तेच बोलतो, कुत्र्यावरती डिपेंड करतं. लहानपणी तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्याला रिवॉर्ड करता कारण तुम्हाला तो बिहेवियर पक्का करायचा आहे. मग हळूहळू तुम्ही फेड करता. पण तुम्ही त्याला मोटिवेट पण करा, तुम्ही त्याला दाखवा सुद्धा की तुम्ही खुश आहात. तुम्ही हे पण दाखवलं पाहिजे की तुम्ही ही गोष्ट केली त्याने तर तुम्ही नाराज आहात, पण ही गोष्ट केली ना तू तर मी तेवढी खुश पण होते. ते पण कुत्र्यासाठी एक, काही कुत्रे फक्त वर्बल मोटिवेशनने पण शिकतात की अरे माझा मालक खुश झाला. आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की कुत्र्याने तेच केलं पाहिजे की एक पॉईंट नंतर आपला मालक खुश आहे का, बरोबर, कारण कंपॅनियन आहे तो शेवटी. आणि त्यांचं जर जग आपण आहोत तर त्यांना असं वाटणारच की अरे मी हे केलं तर मालक खुश होतो. कन्सिस्टन्सी इज मस्ट. आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिवॉर्ड देणं, आणि मे बी आता ते जसं बोलले की फसी इटर आहे, मे बी तुम्ही जास्त फीड करत असाल म्हणून त्याची भूक, कधी ते असं वाटतं ना की अरे हा कधीच खात नाही, पण एकदा खायला लागला म्हणून आपण जास्तच भरवतो तर त्याची भूक मरते. कधी कधी असं होतं की आपण फूड त्यांच्याजवळ जास्त ठेवतो आणि ते जास्त वेळ फूड असण्याने सुद्धा त्यांची भूक मरते. नाही खाते ना तुम्ही घेऊन जा, पुन्हा अर्ध्या तासाने आणा. कारण जंगलात जर प्रे त्याला नाही मिळालं तर त्यांना 2-3 दिवस उपाशी राहावं लागतं. म्हणून त्यांना फूडची व्हॅल्यू आहे. फूड आयतं मिळालं तर ते खाणारच नाही, पण तुम्ही घेऊन टाका. नाही खाते 5 मिनिटात फूड तर परत अर्ध्या तासाने आणा, नाही खाते परत 1 तासाने आणा, तो खाणारच. करेक्ट. मला वाटतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, एक प्रश्न हाही मनात होता की बरेच वेळेला असं होतं की अनेक लोकांना कुत्रा पाळण्याची इच्छा होते आणि ते पाळतात सुद्धा, पण बेसिकली ॲज अ पॅरेंट म्हणून त्या कुत्र्याचं संगोपन करताना आपण शेवटपर्यंत काय काळजी घ्यायला पाहिजे, हा मला वाटतं माझ्या मनातला फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपली रिस्पॉन्सिबिलिटी किती आहे, त्याला आपण कसं सांभाळलं पाहिजे, त्याच्याशी कसं एकंदर वागलं पाहिजे, शेवटपर्यंत साथ कशी दिली पाहिजे. जसा आपला पहिला प्रश्न होता तेव्हाही मी बोललेली की तुमचा पर्पज क्लिअर असला पाहिजे. तुम्ही हा कुत्रा का घेताय, ॲज अ पेट, ॲज अ स्पोर्ट डॉग, ॲज अ सिक्युरिटी डॉग,
हा तुमचा क्लिअर असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याचा खर्च पुरवू शकता का? त्याचा मेडिकल एक्सपेन्स, लहानपणीच्या वॅक्सिनेशन्स, मेडिकल एक्सपेन्स, इन फ्युचर होणारं काही गोष्ट जेव्हा ते म्हातारे होतील, हे सगळ्यांचा विचार केला पाहिजे. तुम्हाला वाटतं आणि तुम्ही घेऊन टाकला असं नाही होत. खूपदा आता कोविडमध्ये पण खूप लोकांनी कुत्रे घेतले कारण घरी काहीच नव्हतं करायला, पण जेव्हा ऑफिस सुरू झालं कुत्रे सोडायला लागले माणसं कुत्रे. असं नसतं. कुत्रे आपल्यावर डिपेंड करतात. तुम्ही त्यांना आपला लळा लावता आणि तुम्ही सोडणं हे मॉरली ऑफकोर्स राईट नाहीये, पण जे लोक करतात मी त्यांना काहीच नाही बोलू शकत. म्हणजे हार्टलेस वाटतात तू मला ते. म्हणलीस तसं हे दिसतं चित्र की ह्या हो. गोष्टींचा आधी विचार करणं कुठलाही प्राणी आणि हे पाळण्यापूर्वी प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे. म्हणजे जर बरोबर खर्च, कारण एक माणसाचा खर्च वाढतो. बरोबर जर तुम्ही म्हणजे माझे सर आहेत प्रदीप सर, त्यांनी मला विचारलेलं की त्यांनी आखून ठेवलेलं की या ब्रीडचा किती किती खर्च होईल, किती फूड जाईल, एका वेळी 250 ग्राम जातं तर महिन्याला किती बॅग लागतील फूडच्या, किती एक्सपेन्स जातील, वॅक्सिनचा खर्च किती असतो, इन फ्युचर जर तिला काही मेडिकल प्रॉब्लेम आला तर त्याचा खर्च काय असतो, हे सगळं आपण अंदाज लावला पाहिजे. खरंय. कारण दॅट इज अ व्हेरी प्रॅक्टिकल वे टू थिंक अबाउट इट. मनात आलं आणि केलं हे न हो. करता. आणि तुम्ही कुणाशी तरी असं कन्सल्ट केला पाहिजे जो ह्यात एक्सपर्ट आहे, की जो तुम्हाला ब्रीड सांगून दे. आता खूप लोक आहेत जे ब्रीड असेच विकतात. म्हणजे पपी मिलर्स आम्ही बोलतो की कोणती ब्रीड मेट केली, कसंही असं. खूप हेल्थ इश्यूज झाले त्याच्यामुळे. जर तुम्ही स्पेसिफिक KCI रजिस्टर्ड कुत्रे घेतात, त्यांच्यात वंशावळ समजते त्यांची की ह्याचा फादर कोण आहे, ह्याचा ग्रँडफादर कोण आहे, तर आपण एक अंदाज लावू शकतो की यांची ट्रेट्स काय असतील. करेक्ट. तर आपलं इझी होतं की ओके हा ह्या ठिकाणी असं असं अग्रेशन होतं, तर मे बी ह्या पुरात पण असंच असेल. तसं आपल्याला समजते. हा शांत तर ठीक आहे, ह्याचा मुलगा पण शांत असेल. तर मला असं वाटतं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जर तुम्हाला होत नाहीये पॉसिबल तर प्लीज, जे माझी अशी रिक्वेस्ट आहे की जे अडॉप्ट करू शकतात ऍटलीस्ट तुम्ही त्यांना एक चान्स द्यावा आणि तुम्ही विचार करा. काही लोक खरं सांगू नये, हा विषय इतका मोठा आहे, हो. पण वेळ आपल्याला कमी पडू शकतो. पण तरी अगदी जाता जाता मनातला एक प्रश्न विचारते की मुलींना या क्षेत्रात नव्याने काही यायचं असेल, तुझ्यासारखं काही वेगळं करायचं असेल, तर त्या मुलींना तू थोडक्यात काय मेसेज देशील? मला असं वाटतं की मेल डॉग ट्रेनर्स पेक्षा मुली ह्या खूप चांगल्या आहेत. कारण मुलींना इमोशन्स दाखवता येतात, मेलला नाही दाखवता येत. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मुली बोलतात ओ माय गॉड, येस, गुड बॉय, वाव, दॅट्स सो नाईस. कुत्रा खुश होतो. जर आज इरॉस आला असता तर मी दाखवलं असतं. कुत्रा वॅक करायला लागतो. तसं मुलं मे बी नाही करू शकत. तर मला असं वाटतं मुली ह्या क्षेत्रात येणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांच्यात जर तुम्हाला आवड आहे तर ती आवड वाचा तुम्ही, किंवा कुणाशी तरी भेटा, बोला. आधी तेवढ्या सुविधा नव्हत्या पण आत्ता आहेत. आणि मी असं फील करते की मी खूप ब्लेस्ड आहे की मला असे पॅरेंट्स आणि माझे मेंटर आणि माझा जो सिनियर आहे ते खूपच सपोर्टिंग होते की ज्यांनी मला एवढं पुढे येऊन दिलं. क्या बात आहे. नेहा, तुझ्या पुढच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुला या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करता येऊ दे. यासाठी संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुला मनापासून शुभेच्छा देते. आणि आज तू इथे आलीस वेळात वेळ काढून आणि खूप वेगळ्या गोष्टी आम्हाला कळल्या या निमित्तानं. त्यासाठी सखी सह्याद्रीच्या वतीने मी तुझे मनापासून आभार मानते. खूप छान आजचा वेगळा विषय होता. आणि मला वाटतं वेद वाङ्मयात सुद्धा सरमा नावाच्या एका श्वानाचा उल्लेख केलेला आहे. वेदापासून आपण याकडे बघतो तर कसं श्वान वर्तणूक कशी आणि प्रशिक्षण देणं एका श्वानाला किती महत्त्वाचं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं तिने. नेहा, पुन्हा एकदा आभारी आहे तुझी. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र इथेच निरोप घ्यायची वेळ झाली आहे. नमस्कार.